जे ऑलरेडी निरोगी आहे ते असेच कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी आणि ज्यांना ऑलरेडी कुठला तरी आजार झालेला आहे तो आजार पूर्णपणे नॅचरली बरा होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 पॉइंट्स बघणार आहोत। मागच्या आठवड्यात मला एक कमेंट आली, ती कमेंट अशी होती, प्लीज दमासाठी सांगा ना, मला खूप त्रास होतो आहे, खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा रिप्लाय मला। सर्दी, दमा, कफ, ऍसिडिटी, पित्त, डोकेदुखी, माकड हाडदुखी या सर्व हेल्थसाठी स्विच वर्ड सांगा। तर ही आणि अशा बऱ्याच कमेंट मला आजकाल येतात की ऍसिडिटीसाठी स्विच वर्ड सांगा, थायरॉइडसाठी स्विच वर्ड सांगा, बरेच वेगवेगळ्या आजारांसाठी स्विच वर्ड विचारतात ते लोक। म्हणूनच मला वाटलं की यावर एक व्हिडिओ बनवला पाहिजे। या मॅडमला मी त्यांच्या वेगवेगळ्या आजारांसाठी स्विच वर्ड तर सांगणारच आहे, पण स्विच वर्ड सोबत आणखी काही 5-6 उपाय मी आज सांगणार आहे। हे सगळेच त्यांनी यूज करायला हवे। म्हणूनच आजचा व्हिडिओ ज्यांनी कमेंट केली त्या मॅम साठी तर आहेच, पण त्यासोबत सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण आजकाल प्रत्येकाच्या घरात एखाद्या छोट्या मोठ्या आजाराचा एक तरी पेशंट आहेच। तर जे ऑलरेडी निरोगी आहे ते असेच कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी आणि ज्यांना ऑलरेडी कुठला तरी आजार झालेला आहे तो आजार पूर्णपणे नॅचरली बरा होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 पॉइंट्स बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। आजचे नंबर 1 अफर्मेशन्स। अफर्मेशन म्हणजे स्वतःला दिलेल्या सकारात्मक स्वयंसूचना। तर अफर्मेशन हा इतका जास्त सोपा, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावी मार्ग आहे आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचण्याचा। जेव्हा आपण सतत एखादा अफर्मेशन म्हणतो मग तेव्हा ती आपली वस्तुस्थिती तशी नसेलही तरी पण सतत ते ऐकून हळूहळू ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचते आणि एखादी गोष्ट जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचते तेव्हा आपल्या शरीरात आपलं सबकॉन्शियस माइंड तशा प्रकारचे बदल घडून आणतं। म्हणजेच जरी आता तुम्ही आजारी असले तरी पण आपल्याला सतत म्हणायचं आहे की मी आरोग्यदायी आहे, आय एम फिट, आय एम हेल्दी, आय एम फाईन, ऑल इज वेल। असे जर आपण सतत अफर्मेशन म्हणत राहिलो, जरी ती गोष्ट आता खरी नसली तरी ती सतत म्हणून आपल्या सबकॉन्शियस माइंडला एक दिवस खरी वाटणार आहे। अफर्मेशन्स हे नेहमी सकारात्मक वाक्यात असावं, नेहमी वर्तमान काळात असावं। म्हणजेच मी बरी होणार आहे किंवा माझा हा आजार बरा होणार आहे, असं आजाराचं कुठल्याही त्याच्यात नाव नसायला पाहिजे, किंवा होणार आहे असंही नाही, मी बरी आहे, मी आरोग्यदायी आहे, असे पॉझिटिव्ह सेंटेन्स घ्यायचे, कुठल्याही आजाराचं त्याच्यात नाव नसलं पाहिजे। आपण लुईस एल हे यांचं पण उदाहरण बघितलेलं आहे की त्यांनी त्यांचा एवढा मोठा ब्रेस्ट कॅन्सर, ऑल इज वेल, ऑल इज वेल, आय एम फाईन असे अफर्मेशन सतत त्या दिवस रात्र जेव्हा त्या म्हटल्या तेव्हा हळूहळू त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ते खरं वाटायला लागलं आणि हळूहळू त्यांच्या शरीरात तसे बदल झाले। लुईस एल हे यांचं पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा, यू कॅन हील युअर लाईफ आणि यू कॅन हील युअर बॉडी। त्याच्यामध्ये त्यांनी सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे की कुठला आजार आपल्या कोणत्या भावनेमुळे होतो आणि तो कसा बरा करायचा। हे अफर्मेशन्स जेव्हा निरोगी व्यक्ती म्हणतात तेव्हा त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला थोडं इझी जातं हे एक्सेप्ट करायला, कारण ते ऑलरेडी हेल्दीच आहे। पण बऱ्याच वेळा अफर्मेशन्सच्या बाबतीत जे आजारी व्यक्ती असतात त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण एखादा त्यांचा खूप अवयव दुखतोय किंवा त्यांना काहीतरी प्रचंड त्रास होतोय आणि जेव्हा ते म्हणतात आय एम हेल्दी, आय एम फिट, तेव्हा त्यांचं सबकॉन्शियस माइंड तर अजिबात ऐकूनच घेत नाही की गप्प बस, तुझं इतकं दुखतंय आणि तू काय म्हणते की आय एम हेल्दी। मग अशा वेळी त्यांनी आय एम फिट, आय एम हेल्दी असे अफर्मेशन्स यूज करण्याच्या ऐवजी आय एम बिकमिंग हेल्दी किंवा मी आरोग्यदायी होत आहे, मी बरी होत आहे, असे जेव्हा अफर्मेशन्स यूज करतात तेव्हा हळूहळू ऐकून मग मात्र त्यांच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत ते अफर्मेशन्स पोहोचू शकते। अफर्मेशन्स म्हणजे काय आणि अफर्मेशनची आणखी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असल्यास आपली अफर्मेशनवर पूर्ण एक प्लेलिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन्स आहेत। ती ही प्लेलिस्ट नक्की बघा, मी त्याची लिंक देते आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी जे व्हिडिओज किंवा जे प्लेलिस्ट सांगणार आहे त्या सगळ्यांची लिंक मी वर आय बटनमध्येही देणार आहे आणि पिन कमेंटमध्येही देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपला की तुम्ही कमेंट बॉक्समधूनही ते सगळे व्हिडिओज बघू शकताय। नंबर 2 स्विच वर्ड अँड एंजल नंबर्स। स्विच वर्ड आणि एंजल नंबर तर हे कुठलाही आजार बरा करण्यासाठी खूप सोपा उपाय आहे, कारण तो आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांनी यूज करता येतात स्विच वर्ड। त्याची माहिती बघायची असेल तर स्विच वर्डची प्लेलिस्ट बघा। स्विच वर्ड आपण चॅन्ट करू शकतोय, बॉडी पार्टवर लिहू शकतोय, स्विच वर्डने आपण आपलं पाणी चार्ज करू शकतोय, जेवण चार्ज करू शकतोय आणि सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्याधींसाठी वेगवेगळे स्विच वर्ड्स आहे, वेगवेगळे एंजल नंबर्स आहे, नक्की यूज करून बघा।
नंबर 3 ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करणे. कृतज्ञता व्यक्त करणे ही इतकी जास्त मोस्ट पॉवरफुल प्रॅक्टिस आहे. फक्त आपल्याला निरोगी होण्यासाठीच नाही तर जीवनात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं खूप खूप जास्त गरजेचं आहे. जरी आज आपला एखादा अवयव दुखत असला तरी बाकीचे आपले सगळे अवयव चांगले, आपल्याला चांगलं दिसतंय, 2 हात चांगले, 2 पाय, बाकी आपलं सगळं शरीर चांगलं आहे म्हणून आपल्याला सतत ईश्वराला किंवा ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला किंवा तुम्ही ज्यांना मानतात त्या कोणत्याही शक्तीला सतत आपल्याला कृतज्ञता व्यक्त करत राहिली पाहिजे. रोज सकाळी झोपेतून उठल्याच आपल्याला तर याच्यासाठी पहिले कृतज्ञता व्यक्त करायची आहे की थँक्यू सो मच देवा, आज मी जिवंत आहे, मी उठू शकली आहे. जगात असे कितीतरी लोक असतील की आज ते झोपेतून उठूच शकले नाही. मी श्वास घेते आहे, मी जिवंत आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे. या सगळ्यांसाठी आणि आपल्याला इतकं अनमोल असं शरीर मिळालेलं आहे ज्याची आपण किंमतच लावू शकत नाहीये. प्रत्येक अवयव हा खूप जास्त अनमोल आहे. प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा हळूहळू जरी आपल्याला एखादी व्याधी जरी असली ती सुद्धा हळूहळू आपली बरी व्हायला लागते. कृतज्ञता व्यक्त करण्याचे वेगवेगळे प्रकार, कृतज्ञता का व्यक्त केली पाहिजे, कोणी व्यक्त केली पाहिजे, ग्रॅटिट्यूडचं महत्त्व हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ग्रॅटिट्यूडची प्लेलिस्ट नक्की बघा, मी त्याची लिंक देते आहे. नंबर 4 चार्ज युअर वॉटर अँड फूड. आपण दिवसभरात कितीतरी वेळा पाणी पितो, 2-4 वेळा आपण नाश्ता, जेवण करतो. हे सर्व जर आपण माइंडफुली खाल्लं किंवा पिलं, जागरूकतेने पिलं तर त्याचा आपल्याला आपले वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी किंवा आपल्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयोग करून घेता येतो. म्हणजेच आपण रोज जे पाणी पितो त्याला जर आपण चार्ज केलं तर ते पाणी आपल्याला अमृततुल्य पाणी बनू शकतं आपल्यासाठी. त्याचप्रमाणे रोज आपण जे काही खातो ते जर आपण चार्ज करून खाल्लं, माइंडफुली खाल्लं तर ते आपल्यासाठी प्रसादाचं काम करणार आहे. तर प्रत्येक वेळी आपण पाणी पिताना जेव्हा आपण पाण्याचा ग्लास असा हातात पकडतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी पॉझिटिव्ह अफर्मेशन पाण्याला म्हणायचं आहे. जर आजारी असाल तर आय एम बिकमिंग हेल्दी किंवा मी आरोग्यदायी होत आहे असं त्या पाण्याकडे बघून त्याला 2-4 मिनिट किंवा काही सेकंद ते अफर्मेशन देऊन मग ते पाणी आपल्याला हळूहळू प्यायचं आहे. त्याचप्रमाणे जेवण करताना सुद्धा आपल्याकडे तर पूर्वीपासूनच पद्धत आहे की कुठली तरी प्रार्थना म्हणतो आपण आणि मग जेवण करतो. म्हणजे त्याच्या मागे पण तेच लॉजिक आहे की आपण ते अन्न चार्ज करत असतो. अशा प्रकारे प्रत्येक वेळी पाणी पिताना आणि प्रत्येक वेळी काहीतरी खाताना आपल्याला त्याला काहीतरी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. आपण पित असलेलं पाणी आणि अन्न कसं चार्ज करायचं, ते आपल्यासाठी अमृततुल्य पाणी आणि प्रसादासारखं जेवण कसं बनवायचं हे आणखी डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर पाण्याचे अद्भुत आणि चमत्कारिक रहस्य ही प्लेलिस्ट बघा, त्याची मी वर लिंक देत आहे. नंबर 5 होपोनोपोनो. होपोनोपोनो ही तर इतकी जास्त पॉवरफुल प्रॅक्टिस आहे कुठलाही आजार बरा करण्यासाठी आणि कुठलीही जीवनातली समस्या दूर करण्यासाठी. आपण मागेच डॉक्टर हिवलिन यांचं एक्झाम्पल बघितलं होतं की कशा प्रकारे त्यांनी संपूर्ण मेंटल क्रिमिनलच्या हॉस्पिटलमधलं सगळ्या पेशंटला त्यांना एकदाही न भेटता, त्यांच्यावर एकदाही ट्रीटमेंट न करता फक्त होपोनोपोनो या प्रार्थनेचा उपयोग करून सगळ्या डेंजरस क्रिमिनल पेशंटला पूर्णपणे बरं केलं. ते जर डॉक्टर हिवलिन जर एवढ्या सगळ्या पेशंटला बरं करू शकताय न भेटता, न उपचार करता, तर आपण आपली एखादी व्याधी तर अगदी आरामात होपोनोपोनोची प्रार्थना वापरून करू शकतो आहे. खूप सोपं आहे, फक्त 4च वाक्य आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. फक्त ही 4 वाक्य यूज करायची आहे. त्यासाठी आपल्याला आधी आपल्या शरीराची संपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे की एखादा आजार झाला असेल तर पहिले आपल्याला शरीराला जबाबदारी घ्यायची आहे की आय एम सॉरी, की कदाचित हा आजार माझ्याचमुळे झालेला आहे, माझ्या चुकीमुळे झालेला आहे. मग ती मे बी चुकीची लाईफस्टाईल असो, चुकीचं खाणं पिणं असो, चुकीच्या झोपण्याच्या, उठण्याच्या, खाण्यापिण्याच्या वेळा असो, अशा कुठल्या तरी कारणामुळे माझ्याचमुळे हा आजार झालेला आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज मला माफ कर, थँक्यू, आय लव्ह यू. तुम्ही मला माफ केलं आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या शरीराला म्हणायचं आहे की माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. बस फक्त ही 4 वाक्य आपण झोपता, उठता, बसता कधीही म्हणायची आहे. कितीही, जितक्या जास्त वेळा म्हणता येईल तितक्या जास्त वेळा म्हणा. आणि होपोनोपोनोची अजून डिटेलमध्ये माहिती बघायची असेल तर त्याची पण प्लेलिस्ट बघा, त्याची लिंक देते आहे. नंबर 6 लास्ट बट नॉट द लिस्ट मेडिटेशन. मेडिटेशन बद्दल मी खूप वेळा खूप व्हिडिओ सांगितलेला आहे की फक्त शरीराचेच आजार बरे करण्यासाठी नाही तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सगळ्या लेवलवर जर आपल्याला स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल
तर मेडिटेशन शिवाय दुसरा पर्यायच नाही। मेडिटेशनने आपण कुठलीही व्याधी हळूहळू करून बरी करू शकतोय। याची बरीच उदाहरणं आता सायंटिस्टने सुद्धा दिलेली आहेत, जगभरात खूप उदाहरणं आहेत। त्याचप्रमाणे मानसिक आपल्याला कुठलाही आजार असेल, आपण डिप्रेशन मध्ये असू किंवा कुठलीही व्याधी असो किंवा आपल्याला स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल, तर या सर्वांसाठी सगळ्यात एकमेव आणि सगळ्यात सोपा आणि सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे मेडिटेशन। मेडिटेशन बद्दल सुद्धा आणखी जाणून घ्यायचं असेल तर मेडिटेशनचे व्हिडिओ बघा, त्याची मी लिंक देते आहे। तर अशा प्रकारे हे सगळे 6 उपाय करून किंवा याच्यातले तुम्हाला जितके पॉसिबल आहे, जास्तीत जास्त जितके करता येईल, हे सगळे उपाय आपल्याला आपल्या लाईफस्टाईलचाच भाग करून घ्यायचा आहे। म्हणजे उठता बसता आपल्याला होपोनोपोनो म्हणायचे आहे किंवा सतत बॅक ऑफ द माइंड आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन चालू ठेवायचे आहे। झोपेतून अगदी उठल्या उठल्या आपल्याला देवाला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे। दिवसभरातून एखादा वेळ ठरवून घेऊन तेव्हा आपल्याला मेडिटेशन करायचं आहे। प्रत्येक वेळी पाणी पिताना किंवा काही खाताना आपल्याला त्या फूडला काहीतरी पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा पॉझिटिव्ह स्विच वर्ड, एंजल नंबर असं काहीतरी अफर्म करूनच आपल्याला ते खायचं किंवा प्यायचं आहे। अशा प्रकारे हे सगळे 6 उपाय आपल्याला आपल्या लाईफस्टाईलचाच भाग करून टाकायचा आहे। मग एखादा आजारच काय, कुठलीच जीवनात समस्या जर तुमची एखादी मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल तर हे सर्व उपाय त्या मेडिकल ट्रीटमेंट ऐवजी करायचे नाहीये, तर त्या ट्रीटमेंट सोबत करायचे आहे। म्हणजेच त्या ट्रीटमेंटचा जास्तीत जास्त चांगला आणि लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल। आता ज्या मॅडमची आपल्याला कमेंट आलेली होती त्यांच्या आजारांसाठी मी स्विचवर्ड सांगते। त्यांनी बरेच वेगवेगळे आजार सांगितलेले आहे कमेंटमध्ये, तर मी सजेस्ट करेल प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे स्विचवर्ड यूज न करता ओव्हरऑल हेल्थसाठी मी काही स्विचवर्ड सांगते ते यूज करा, म्हणजे त्यांना यूज करायलाही सोपं जाईल। तर आपण टन हा स्विचवर्ड बघितलेला आहे। टन हा आपला कुठल्याही प्रकारचा अवयव दुखत असेल, शरीरात कुठेही पेन असेल, दुखणं असेल, त्रास असेल तर त्यासाठी स्विचवर्ड आहे टन। त्यानंतर दुसरा खूप पॉवरफुल आणि महत्वाचा असा स्विचवर्ड आहे सप्तचिरंजीवी। हा स्विचवर्ड आपले सगळ्या प्रकारचे आजार बरे करण्यासाठी आहे। त्याचप्रमाणे क्रोनिक डिसीजेस म्हणजे जुनाट आजार घालवण्यासाठी सुद्धा हा स्विचवर्ड आहे। त्याचप्रमाणे कुठलाही आजार बरा करण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं लागतं ती म्हणजे आपली विल पॉवर किंवा आपली इच्छाशक्ती, ती निर्माण करण्यासाठी सुद्धा हा स्विचवर्ड खूप महत्वाचा आहे। त्यानंतरचा महत्वाचा स्विचवर्ड आहे अश्विना। ज्यांना काही आजार झालेले आहेत पण चांगले डॉक्टर भेटत नाही, चांगली मेडिकल ट्रीटमेंट भेटत नाही, मग असे लोक जेव्हा चांगल्या डॉक्टरच्या शोधात असतात तेव्हा अश्विना हा स्विचवर्ड खूप युजफुल आहे। तो स्विचवर्डच याच्यासाठी आहे की आपल्याला जास्तीत जास्त चांगली वैद्यकीय सेवा किंवा चांगली मेडिकल ट्रीटमेंट शोधून देण्यासाठी हा स्विचवर्ड यूज केला जातो। आणि त्यानंतर ओव्हरऑल गुड हेल्थसाठी म्हणजेच ओव्हरऑल आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी एंजल नंबर आहे तो म्हणजे 60। तर मी आशा करते ज्यांची कमेंट होती त्या मॅडमला त्यांच्या प्रश्नाचं तर उत्तर मिळालंच असेल, त्याबरोबर अनेक चांगले चांगले उपायही मिळालेले आहेत। तुम्ही ते नक्की यूज करून बघा आणि त्याचे रिझल्ट सुद्धा शेअर करा। तुमच्या सगळ्यांच्या कमेंट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या असतात। मी प्रत्येकाची कमेंट वाचत असते, प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रत्येक कमेंटमधल्या प्रश्नाचं उत्तर देणं मी माझी जबाबदारी समजत असते। म्हणूनच काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल। आजचा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटणार आहोत अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।